नमस्कार मैत्रिणी, आज बनवूया आपण धाबा स्टाईल चिकन मसाला। त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला पाववाटी खोबरं घ्यायचंय, 2 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्यात, एक जुडी लसूण घ्यायचं आहे आणि कोथिंबीर। आता कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण आणि मिरच्या आपल्याला वाटण काढून घ्यायचं याचं। 2 टोमॅटो घ्यायचेत आणि 1.5 कांदा घ्यायचा आहे। 1.5 कांदा आणि 2 टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। आता आपण चिकनला सुके मसाले लावून घेऊ। तर सुके मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा आपल्याला मीठ टाकायचे। तर हे सर्व टाकून आपल्याला आता चिकनला पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचे आणि 3 पळी आपल्याला तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरी टाकून घ्यायची आणि जिरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये 2 तेजपत्ते अशा प्रकारे तोडून टाकायचे आहे। आणि आता आपण कांदा कट केलेला तो टाकून घेऊ। तर यामध्ये मी 1.5 कांदा कट करून अशा प्रकारे लाल करून घेतलेला आहे। आता कांदाही लाल झालाय, आता आपण त्यामध्ये वाटण टाकून घेऊ। त्यामध्ये आपण खोबरं, लसूण वगैरे सांगितल्याप्रमाणे सर्व पेस्ट करून आता ती आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित कच्चेपणा दूर होऊस्तर परतून घ्यायची आहे। आता हे सर्व परतल्यानंतर आपण चिकनला मसाले लावून ठेवले होते ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे। आता सर्व मसाले टाकल्यामुळे आपल्याला कोणताही मसाला त्यामध्ये ऍड करायचा नाही। व्यवस्थित परतून आपल्याला झाकण ठेवून ते थोडं 1-2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। आता झाकण काढून घेतलं त्यानंतर आपल्याला परत एकदा ते सर्व मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। आता टोमॅटो टाकून घेऊ, व्यवस्थित परत एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। आता टोमॅटो पण आपल्याला त्यामध्ये शिजवण्यासाठी आपण परत एकदा झाकण ठेवून व्यवस्थित चिकन आणि टोमॅटो शिजवून घेऊ। आता चिकनलाही आपल्या व्यवस्थित पाणी सुटतंय आणि टोमॅटोला, तर त्यामुळे आपले चिकन खाली लागत नाहीत। आता त्यानंतर आपल्याला चिकनमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचे, तेही आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित मऊसर असं चिकन शिजवून घ्यायचे। आता आपण झाकण काढून घेऊ, व्यवस्थित आपलं चिकन शिजलेलं आहे। अशा पद्धतीने चिकन तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।